एकतानगर स्टेशनपर्यंत ट्रेनने आल्यावर तिथून फ्री बसेसद्वारे स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाता येते. आणि मुख्य म्हणजे आजूबाजूचे काही प्लेसेस जसे की जंगल सफारी, मेज गार्डन, सरदार डॅम, व्हॅली ऑफ फ्लॉवर अशा ठिकाणी जाण्यासाठी देखील फ्री बसेस आहेत. तसेच खाण्याचे ऑप्शनही प्रत्येक पॉइंटला मिळून जातात. मात्र एक्सटर्नल हॉटेल्सचे ऑप्शन खूप कमी आहेत. अशा या स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची 182 मीटर म्हणजेच 597 फूट असून हा चीनमधील स्प्रिंग टेम्पल बुद्ध पुतळ्यापेक्षाही उंच आहे. पुतळ्याची उंची भारतातील एकूण विधानसभा मतदारसंख्येचे प्रतीक मानले जाते. याची एंट्री फी बेसिक 150 पासून स्टार्ट होते आणि ती ऑफलाईन देखील मिळते. पण प्रत्येक टाइम स्लॉटला काही लिमिटेड सीट असल्यामुळे ऑनलाईन बुक करून गेलेले ऑलवेज बेटर. पुतळ्याच्या बांधकामासाठी देशभरातील शेतकऱ्यांकडून लोखंडाचे अवशेष गोळा करण्यात आले होते. अशा या पुतळ्याचे डिझाईन प्रसिद्ध भारतीय शिल्पकार राम व्ही सुतार यांनी केली असून याच्या बांधकामाची सुरुवात 2014 साली करण्यात आली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबरला 2018 साली झाले. हा पुतळा ब्रॉन्झ कोटिंगने बनवलेला आहे आणि आतून स्टील आणि कॉन्क्रीटची मजबूत रचना असून 153 मीटर उंचीवर व्ह्यूइंग गॅलरी आहे, जिथून 200 पेक्षा जास्त लोक एकाच वेळी आजूबाजूचा परिसर पाहू शकतात, इतकी ती मोठी आहे. तिथून नर्मदा नदीचा खूप सुंदर असा नजारा दिसतो. आणि तेथे जाण्यासाठी पुतळ्याच्या आत लिफ्टची सुविधा देखील आहे, ज्यामुळे अगदी 2-3 मिनिटांमध्ये व्ह्यूइंग गॅलरीला पोहोचता येते. तळमजल्यावर जिथून आपल्याला एंट्री मिळते तिथेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन व कार्य दाखवणारे म्युझियम आहे, ज्यामधून सरदार वल्लभभाई पटेल यांचे बालपण, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची भूमिका, भारताच्या एकीकरणासाठी केलेले कार्य याची छायाचित्रे, दस्तऐवज हे सर्व व्हिडिओद्वारे दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्ण जीवनशैलीची माहिती मिळते. अजून एक म्हणजे पुस्तके रचून ठेवल्याचा भास होणारी अशी छान भिंत देखील पाहायला मिळते. असे हे पूर्ण खरेच खूप भावनिक आणि तितकेच इन्फॉर्मेटिव्ह देखील आहे.
तिथून बाहेर येऊन 2-3 एलिव्हेटर चढून गेल्यावर अगदी पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचतो, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अगदी जवळ. आणि इथे उभे राहिल्यावर या पुतळ्याची भव्यता खरेच शब्दात सांगणे कठीण आहे. वर पाहिल्यावर असे वाटते की हा पुतळा जणू थेट आकाशालाच भिडलाय. पायथ्याजवळून पाहिल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चेहऱ्यावरील भाव, कपड्यांवरील सुरकुत्या आणि चालण्याची मुद्रा खूपच वास्तवदर्शी वाटते. असा हा विटनेस करताना खूप भारी वाटते. इथे उभी राहिल्यावर कळते की स्टॅच्यू ऑफ युनिटी फक्त एक पुतळा नाही, तर भारताच्या एकतेचा आत्मा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहून झाल्यावर इथे असलेल्या फ्री बसेसने सरदार पटेल जंगल सफारीच्या इथे जाता येते. स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील एक भव्य जंगल सफारी आणि झूलॉजिकल पार्क हे जगातील एक अत्याधुनिक, निसर्गाशी जुळलेले आणि शैक्षणिक अनुभव देणारे पर्यटन स्थळ आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून हे अगदी जवळ आहे आणि सभोवतालचा परिसर नैसर्गिक पायथ्याच्या डोंगराळ भागात आहे, ज्यामुळे खऱ्या जंगलातील अनुभव मिळतो. सुमारे 375 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. विविध प्राणी आणि पक्ष्यांसाठी त्यांच्या नैसर्गिक वातावरणासारखे केलेले विभाग इथे पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे सर्व प्रकारचे प्राणी इथे पाहायला मिळतात, जसे की सिंह, वाघ, हरिण. एवढेच नाही तर गेंडा, रानगवा, अस्वल, झेब्रा असे बरेच प्राणी त्यांच्या हॅबिटॅटनुसार वेगवेगळे ठेवलेले आहेत आणि ते पाहण्यासाठी 2-3 किलोमीटर तर नक्कीच चालावे लागेल. पण काही भाग कव्हर करायला इलेक्ट्रिक व्हेकल देखील आहेत. स्नेक पार्क देखील आहे, ज्यामध्ये बऱ्याच प्रकारचे साप अगदी जवळून पाहता येतात. कोब्रा पासून ॲनाकोंडा पर्यंत सर्वच, आणि याचा एक सेपरेट सेक्शनच केलेला आहे. पक्ष्यांसाठी देखील सेपरेट सेक्शन आहे आणि सरप्रायझिंगली ते वरून फक्त कव्हर केलेले आहे आणि मधून चालत जाताना अगदी स्पर्श करता येईल असा अनुभव मिळतो. पक्षी इकडून तिकडून सतत उडत असतात, ज्यामध्ये मोर, पोपट आणि बरेच पक्षी पाहायला मिळतात. अशा या पूर्ण सफारीची एंट्री फी 200 रुपये पर पर्सन आहे आणि कॅमेरा चार्जेस सेपरेट आहेत. पण खरेच 200 रुपये वर्थ आहेत, कारण कधीही न पाहिलेले आणि इंडियामध्येही नसलेले असे प्राणी इथे पाहता येतात. साऊथ आफ्रिका असा इथे सेपरेट सेक्शनच आहे, ज्यामध्ये झेब्रा, जिराफ, शहामृग सारखे बरेच प्राणी आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच इथले बरेच प्राणी पाहून खूप भारी वाटले, अगदी पैसा वसूल.
जंगल सफारीच्या अगदी समोरच पेट झोन आहे. पेट झोनमध्ये तुम्हाला जगातील विविध प्रकारचे पाळीव आणि सौम्य प्राणी अगदी जवळून अनुभवता येतात. जंगल सफारी आणि पेट झोनच्या इथून थोडे चालत गेल्यावर सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू पॉइंट पाहता येतो. सरदार सरोवर धरण हे नर्मदा नदीवर बांधलेले एक भव्य गुरुत्वाकर्षण धरण आहे. हे धरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या जलसंवर्धन प्रकल्पांपैकी एक आहे. इसवी सन 1961 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टीने हा प्रकल्प सुरू झाला, त्यामुळे त्याला सरदार सरोवर असे नाव देण्यात आले. आणि इसवी सन 2017 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या धरणाचे उद्घाटन केले. पावसाळ्यात जेव्हा सर्व गेट उघडलेले असतील आणि पाण्याचा प्रवाह खूप मोठा असेल, तेव्हा याचे दृश्य काही वेगळेच असेल. स्टॅच्यू ऑफ युनिटी समोरून जाणारी नर्मदा नदी आणि सरदार सरोवर धरणाचा विशाल जलसंग्रह हे निसर्ग आणि मानव निर्मित असे एक अद्वितीय समीकरणच म्हणावे लागेल. डॅम व्ह्यू पॉइंटच्या थोडे पुढे चालत गेल्यावर फ्लॉवर व्हॅली पाहायला मिळते, जे की बऱ्याच विविध प्रकारच्या फुलांचे उद्यान आहे. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर पसरलेले आणि जवळपास हजारो रंगीबेरंगी फुलांनी नटलेले असे हे उद्यान आहे. सुमारे 24 एकर विस्तृत क्षेत्रात हे फुलांचे उद्यान आहे. या फुलांच्या व्हॅलीमध्ये जवळजवळ 300+ प्रकारची फुले आणि वनस्पती आहेत. अशी विविध प्रकारची फुले आणि फुलांचे रंग एकत्र पाहताना खूप भारी वाटते. अशी पूर्ण व्हॅली एक्सप्लोर करण्यासाठी प्रॉपर पाथ दिलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित फिरता येते. फोटो प्रेमींसाठी तर उत्तम प्लेस आहे. प्रत्येक ठिकाणी फोटो काढला तरीही मन भरणार नाही. फुलांनी भरलेली ही व्हॅली नर्मदा नदीच्या काठावर आहे. त्यासोबतच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे भव्य दृश्य आणि नदीचा शांत प्रवाह एकत्र अनुभवायला मिळतो. +300 प्रकारच्या फुलांनी भरलेले हे दृश्य एक शांत आणि रंगीबेरंगी अनुभव देतं. फोटो पॉइंट्स, सेल्फी पॉइंट्स, शांत असा पाथ, हे सर्व अनुभवताना खूप मस्त वाटते आणि वेळ कधी निघून जातो हे समजतही नाही. फ्लॉवर व्हॅलीच्या बाजूलाच असलेले अजून एक गार्डन म्हणजे युनिटी ग्लो गार्डन. हे एक अद्वितीय नाईट लाईट थीम गार्डन आहे, जे संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी पूर्णपणे बदललेले असते, जे विशेषतः रात्रीच्या पर्यटनासाठी फेमस आहे. कारण संध्याकाळ नंतरच याची एंट्री स्टार्ट होते आणि सर्व लाईट्स ऑन होतात, त्यामुळे याचा अनुभवही वेगळाच असतो. दिवसा नॉर्मल गार्डन प्रमाणे दिसणारे हे गार्डन रात्रीच्या वेळेस पूर्ण लाईटच्या विविध रंगांनी बहरलेले असते. फ्लॉवर व्हॅली आणि युनिटी ग्लो गार्डनच्या बाजूलाच असलेले अजून एक गार्डन म्हणजे मेज गार्डन. मेज गार्डन म्हणजे बुलबुलैयाप्रमाणे डिझाईन केलेले भव्य उद्यान. हे एक मनोरंजक आणि साहसी आकर्षण आहे. या गार्डनमध्ये चालताना एक प्रकारचे मेंटल चॅलेंज प्लस नैसर्गिक सुंदरता अनुभवायला मिळते. जणू एका बुलबुलैयात भटकताना वाट शोधण्याचा अनुभव मिळतो. असे हे सुमारे 3 एकर परिसरात असलेले भव्य गार्डन असून याची डिझाईन श्रीयंत्रच्या पद्धतीनुसार केलेली आहे, ज्याला स्थानिक आणि सांस्कृतिक विचारानुसार सकारात्मक ऊर्जा आणणारी आकृती मानले जाते. मध्ये मध्ये आराम करण्यासाठी बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे.
तसेच काही कोड्सही आहेत ज्यामुळे वाट शोधणं अजून एनर्जेटिक होतं. याची एंट्री फी ही 100 रुपये पर पर्सन आहे. या गार्डनमध्ये तुम्ही स्वतःला शोधता. मधल्या रस्त्याकडे जायचं का बाहेर पडायचं, इकडे जायचं का तिकडे, असा हा तुम्हाला स्वतः निर्णय घ्यायला लावणारा एक अद्वितीय असा साहसी अनुभव आहे. हे सर्व फिरून झाल्यावर येथे असलेल्या अशा या फ्री बसेसने स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जाता येते. दिवसाचा एंड आपण येथे दररोज संध्याकाळी होणाऱ्या भव्य अशा लाईट अँड साऊंड शोने करू. सूर्यास्तानंतर संध्याकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या या शोचे बुकिंग हे सेम एंट्री तिकीटमध्येच इन्क्लुडेड असते. अशा या शोमध्ये लेझर लाईट्सच्या सहाय्याने सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन, त्यांचे नेतृत्व, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि भारताच्या एकतेसाठी केलेले कार्य आणि लोहपुरुष म्हणून मिळवलेली ओळख प्रभावीपणे मांडली जाते. चला तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग टिल द एंड.